अहो अहो तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेऊ, पुन्हा त्रास होईल तुम्हाला. असा काय मोठासा त्रास होणार आहे? काय होईल फार फार तर हार्ट अटॅक येईल आणि मरेन मी. असं भद्र नका ना बोलू. मग काय करू? हे असलं काही बघत बसण्यापेक्षा डोळे मिटलेलेच बरे. सोन्यासारखी गुणी बायको असताना तो गुरुनाथ बाहेर शेण खाऊच कसा शकतो? मला तर काही कळतच नाहीये. अहो पण नाना, तुम्ही टेन्शन घेण्याने काय होणार आहे का? यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच आहे. मग तब्येत खराब होते, मग आहेच हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, त्यामागचा खर्च. समिधा अगं काय बोलतेय, जरा तोंड सांभाळून बोल. खरं तेच बोलतीये मी नानी. तुम्ही प्रॅक्टिकली विचार कधीच करत नाही, त्याला मी काय करू? आणि आजकालच्या जगात इतकं इमोशनल राहून चालत नाही. देशात कसला आला ग प्रॅक्टिकलपणा? नाही नाही, मला सांग कुठे कमी पडली राधिका? हा, सगळं करते, घरातलं मुलाचं करते, नवऱ्याचं करते, शेजाऱ्यांचे चांगले संबंध ठेवलेत. मग आदर्श गृहिणीनं आणखीन काय करायला पाहिजे याच्यापेक्षा? अप टू डेट राहायला हवं ना, अप टू डेट. गुरुनाथचं वय वाढलं असलं ना तरी तो तरुण राहायचा प्रयत्न करतो. आणि ही राधिका आपण म्हातारे झालो हे दाखवायची एकही संधी सोडत नाही. तुम्हीच सांगा ना मला नाना, आज गुरुनाथ ज्या सर्कलमध्ये वावरतो, ज्या पार्टीज मध्ये त्याची उठबस आहे, वावर आहे, राहणं आहे, अशा ठिकाणी राधिकाने त्याला हवं तसं, त्याला शोभेल असं अप टू डेट राहायची गरज नाहीये का? तुम्ही अशा पद्धतीने विचार का नाही करत मला कळत नाही. अगं पण हे असं वागणं म्हणजे संसार करणं का? संसार करणं ही एक वेगळी गोष्ट असते समिधा. हो मान्य आहे मला, पण संसार करणं म्हणजे नुसतं घरकाम करणं नाही ना नानी. मुळात आपली रिलेशनशिप जपण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या सोबतीने साथीने चालायला हवं. खरं सांगायचं तर राधिका आणि गुरुनाथच्या केसमध्ये ना राधिका खूपच मागे आहे आणि गुरुनाथ तिच्या खूप पुढे निघालाय. ऍक्च्युली दे बोथ आर नॉट मेड फॉर इच अदर. तुम्ही शनायला पाहिलेत ना कशी राहते ती? एकदम मॉडर्न आणि स्टायलिश आहे. राधिकाच्या कम्प्लिटली ऑपोजिट. गुरुनाथला शोभेल अशी. आणि राधिका कम्प्लिटली आउटडेटेड आहे. या सिम्पली नॉट मेड फॉर इच अदर. तुला त्या गुरुनाथचा राग येण्याच्या ऐवजी तू त्याची बाजू काय घेतेस ग? कारण जे प्रॅक्टिकल आहे ना त्याच गोष्टीची मी बाजू घेते नाना. मुळात ना असं खोट्या भ्रमात राहून खोटा संसार करण्यापेक्षा या सगळ्यातनं बाहेर पडलेलं केव्हाही चांगलं. सविधा आता जास्त बोलीस तर थोबाड फोडी सांगून ठेवतोय. हो काय बोलताय तुम्ही? ही काही भाषा आहे? मग कशी बोलते ती बघ. तिच्या काही जिभेला हाड आहे का? पाहिलंच ना पंकज, तुझे बाबा कसे बोलतायत माझ्याशी, आणि ते सुद्धा कोणासाठी तर शेजारच्या राधिकासाठी. कोण लागून गेली ती यांची? समिधा तू जरा एक मिनिट शांत होतेस का प्लीज? उगाच त्यांच्यामुळे आपल्या घरात वाद कशाला? अरे वा, आज इतक्या वर्षांनी इथे भेटतोय, खरंच खूप भारी वाटतंय यार. ही जागा जिथे आपण आपल्या स्ट्रगलच्या काळात भेटायचो, किती गप्पा मारायचो, किती पार्ट्या करायचो, आता बघ ना जागा किती बदलली आहे यार. हे तेव्हा तू आणि वहिनी चाळीमध्ये राहायचा आणि मी जागा मिळेल तिथे. काय दिवस होते ना यार ते. काही झालं की इथे भेटायचो आणि आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तेच करायला आज इथे भेटलोय आपण. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. अरे यार, इतक्या वर्षांनी इथे बोलवलं, मला वाटतं पार्टी देतोस ठीक आहे, पण तू तर काय तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एनिवेज, जोक सपाट सांग, काय झालं? आनंद यार, राधिकाने मला आणि शनायाला त्यांच्या फ्लॅटवर एकत्र पाहिलं. काय? कधी? आज. अरे मी आणि शनाया म्हणजे आम्ही बोलत होतो आणि देव जाणे ती कधी आली, तिने काय पाहिलं, पण तिला सगळं कळलंय आता. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अधिका विना सॉलिड शॉक बसलास. सगळं अनएक्सपेक्टेड होतं रे.
मी आणि चनया बोलत होतो आणि अचानक काय ती कुठून आली तिला कळलं इथपर्यंत ठीक आहे, पण आमच्या अख्ख्या सोसायटीला कळलंय आता. सगळा तमाशा झाला. एव्हरीथिंग इज मेस्ड अप. बापरे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. गुरु, मी तुला नेहमी सांगायचो की काळजी घे. हे सगळं जर राधिका वहिनींना कळलं तर अरे काय अवस्था झाली असेल यार त्यांची. गुरु गुरु एक काम कर, सब कुछ भूल जा. राधिका वहिनीकडे जा, त्यांना सांग आय एम सॉरी. प्रॉमिस कर की यापुढे असं काही कधी होणार नाही आणि ते प्रॉमिस पाळ. गुरु सुन रहा है ना तू? कुछ समझ में आ रहा है कि नहीं? गुरु तू ऑलरेडी माफी मागितली आहेस का? गुरु कुछ बोल ना यार. मला ती गरज वाटली नाही. अरे गलती हुई है तुझसे. मग तुला का गरज वाटली नाही? कारण आनंद, मुळात मी चुकलोय असं मला नाही वाटत. आणि ऍक्च्युली जे झालं ते बरंच झालं. अच्छा, हो, नाही तर काय. मला ना कंटाळ आला होता सगळ्याचा. त्या लपाछपीच्या खेळाचा, त्या हिट अँड मिसचा, सारखं खोटं बोलण्याचा आणि त्यानंतर खोटं काय बोललोय हे लक्षात ठेवण्याचा. डोक्याला टेन्शन झालं होतं खूप. आता इन अ वे बरं वाटतंय. सगळं कसं क्लिअर झालंय, स्वच्छ. अरे काय बोलतोयस रे तू? हा, स्वच्छ तर तुझं आणि वहिनीचं नातं होतं, निर्मळ झऱ्याच्या पाण्यासारखं. शनायामुळे त्यात चिखल पडलं, हे गढूळ झालं आणि तुला वाटतं की सगळं स्वच्छ झालं. हे वहिनीचा स्वभाव अगदी साधा भोळा आहे. तुझ्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एक नॉर्मल गोष्ट असेल, पण त्यांच्यासाठी नाही. त्यांचा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर लफडं करतो हे ऐकूनच त्यांना खूप त्रास झाला असेल. हे सगळं त्यांना कळल्यानंतर तुला गिल्ट वाटलं पाहिजे, पण तुला काय वाटतं? सगळं झालं ते बरं झालं. वा, कमाल आहे. नाही, मला वाटलंच होतं आनंद. मला वाटलंच होतं तुला इतक्या सहजासहजी माझं म्हणणं पटणार नाही, म्हणून इतके दिवस माझ्या मनामध्ये असूनही मी हा विषय काढला नाही. पण आज जरा स्पष्टच सांगतो, मला राधिका आवडत नाही. मला आता तिच्या बरोबर राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आनंद, अरे मला तिच्याबद्दल काही वाटतच नाही. ना प्रेम, ना अट्रॅक्शन, नथिंग. मग उगीच मन मारून का राहू मी तिच्या बरोबर? असं वाटतं ना की तिला सांगून टाकावं की बाई निघून जा, मला नकोयस तू. हे दिमाग खराब हो गया क्या तेरा? हा? असा विचार तरी कसा आला रे तुझ्या मनात? तू जा म्हटल्यावर कुठे जातील रे ते? आणि गेल्या 8-10 वर्षापासून ते फक्त तुझ्यासाठी जगतायत आणि आज सडनली तू त्यांना सांगणार की जा, मला आता तुझी गरज नाहीये. अरे त्या आणि अथर्व कुठे राहतील, कसे जगतील, काय होईल रे त्यांचं? आणि हे सगळं जर तुझ्या आई बाबांना कळलं तर काय होणार याचा विचार केलायस का? आतापर्यंत तोच विचार करत होतो म्हणून गप्प होतो. आता मला कोणाचाही विचार करायचा नाहीये. माझा डिसिजन फायनल आहे. मला राधिका नकोय, शनायाच हवी आहे. वाह, असं बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट वाढेल. आता काही होऊ दे, माझा डिसिजन पक्का आहे. मला शनायाच हवी. दॅट्स इट. या घरात माझं मन नाही रमत, कारण इथे माझं असं काही नाहीच आहे. सगळं तुझं आहे. असं काऊन बोलून राहिले तुम्ही? हे सगळं फक्त माझं कसं असेल? आपण दोघांनी मिळून तर सगळं उभं केलंय ना. फक्त नातं आहे म्हणून संसार रेटत बसायचा का? याला काय अर्थ आहे? राधिका, मला तू आवडत नाहीस. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही.